मुंबईत घर घेण्याचं स्वप्न दिवाळीपर्यंत पूर्ण होऊ शकणार आहे, कारण म्हाडाच्या घरांची लॉटरी दिवाळीपूर्वी लागणार आहे। याची माहिती स्वतः म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे। पाहूया। दिवाळी आधी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार। म्हाडाच्या घरांची दिवाळीपूर्वी लॉटरी। म्हाडाच्या काही घरांच्या किमतीत कपात। मुंबईत परवडणारी घरं मिळणं तसं दुरापास्त, मात्र अशा लोकांसाठी म्हाडाचा मोठा आधार असतो। याच म्हाडात दिवाळीपूर्वी सुमारे 5000 घरांची लॉटरी काढली जाणार आहे। सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ही घरांची लॉटरी काढली जाईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आम्ही प्रयत्न करतो आहे की सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पण दिवाळीपूर्वी आपण एक मुंबई बोर्डच्या दुसरा लॉटरी म्हणजे या वर्षीच्या पहिला लॉटरी तसा 25 मध्ये ऑलरेडी 24-40 मध्ये झाला होता आणि साधारणपणे किमान 5000 घर त्या लॉटरीमध्ये जाणार। दुसरीकडे मुंबईतील बहुप्रतीक्षित बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील काही घरं तयार आहेत। तांत्रिक अडचणीही दूर होण्याच्या मार्गावर असून 15 मे पर्यंत चावी वाटपासंदर्भात आपण कार्यक्रम करणार आहोत, अशी माहिती संजीव जयस्वाल यांनी दिली आहे। सोबतच नायगाव, एनएम जोशी आणि वरळी बीडीडीची कामं जलद गतीनं सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कालच मला माननीय आयुक्त महोदयाचा मेसेज आला की त्यांनी संबंधितला निर्देश दिलेला आहे। तर आता ते प्रश्न मिटलेला असल्यामुळे बांधकाम आपल्याला झालेलं आहे आणि तिथे आपल्या लोकांच्या लॉटरी पण झालेला आहे। तो एक अंदाजा आहे की हे आपल्याला परवानगी आल्यानंतर आम्ही त्याच्या ओसी आणि सीएफओच्या जे एनओसी असते ते आपण घेऊ। साधारणपणे एक 15 मे पर्यंत जे आहे ते आपण चावी वाटपचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री त्यांच्या ऑब्वियसली वेळ घेऊ आपण ते कार्यक्रम करणार आहोत। म्हाडाची घरं सहज उपलब्ध व्हावीत, किचकट ऑफलाईन ऑनलाईन प्रक्रिया अधिक सोपी व्हावी, यासाठी म्हाडानं आता काही खास बदल केलेत। यात AI तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। म्हाडाची स्कॅन केलेली तब्बल 15 कोटी कागदपत्र आता वेबसाईटवर पुढील 8 दिवसात उपलब्ध होणार आहेत। म्हाडाशी संबंधित माहिती, दस्तऐवज सुलभतेनं एका क्लिकवर बघता येणार आहे। मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, GTB नगर, पत्राचाळ पुनर्विकासाचे निर्णय देखील झालेत। म्हाडा कार्यालयात आता ऑफिस नेव्हिगेटरची सोय करण्यात आली आहे। यातून कोणतं ऑफिस कुठे आहे याची माहिती मिळणार आहे। म्हाडाच्या काही घरांची लॉटरी 2023 साली काढण्यात आली, मात्र काही घरं विकली न गेल्यानं त्यांच्या किमती कमी करून ती घरं 2024च्या लॉटरीत उपलब्ध झाली। मात्र यामुळे 2023 मधील काही म्हाडा लाभार्थींनी जास्तीचे पैसे मोजावे लागल्याचं सांगून कोर्टात धाव घेतली। यावरही जयस्वाल यांनी किमतींच्या कपातीबद्दल माहिती दिली। इसके वजह से कुछ बिल्डिंग, खास करके जो अभी आपने बताया, उनमें से कुछ लोग ऐसे थे जिनको 23 की लॉटरी में घर मिली और फिर बाद में जो 24 की लॉटरी में लोगों को घर लगा है उनकी कीमत और इनकी कीमत में 24 की कीमत कम है। इस बारे में उच्च न्यायालय में भी एक याचिका दाखिल की गई है। उच्च न्यायालय में याचिका होने की वजह से मैं उस पर ज्यादा कुछ नहीं बोलूंगा, लेकिन इतना मैं जरूर कहूंगा कि इस मुद्दे पे हम बहुत ही जल्द एक निर्णय सरकार की मंजूरी के साथ लेने वाले हैं और एक बार वो निर्णय मैं ले लिया या गवर्नमेंट ने लिया तो फिर मैं उसको ऑफिशियली कोट करूंगा। मात्र 2023 साली तीच म्हाडाची घरं 30 ते 32 लाख रुपये जास्त खर्चून घेतलेले लाभार्थी अजूनही खुश नाहीत। म्हाडानं फायद्यासाठी घराच्या किमती जास्त ठेवल्याचा आरोप त्यांनी केलाय, म्हणूनच त्यांनी हायकोर्टात धाव घेत न्यायासाठी याचिका दाखल केली आहे। एका माळ्यावरती एक जो फ्लॅट आहे तो 1.30 ने जातोय, दुसऱ्या माळ्यावरती माझा फ्लॅट आहे जस्ट बिकॉज मी 2023 मध्ये त्यांच्याकडून घेतलाय, त्याच्यामध्ये ते 1.63 ने देत आहेत, म्हणजे 32 लाखाने ते देत आहेत एक्स्ट्रा प्राइस घेऊन। तर त्याच्या म्हाडाचा हा प्राइस म्हणजे जो डिफरन्स आहे, प्रॉफिट कमवणं हा त्यांचा ऑब्जेक्ट आहे का, किंवा त्याला जो प्राइस आहे त्याला काही बेसच नाही आहे असं वाटतंय। मनाला वाटेल ती प्राइस त्याच्यामध्ये लावणं असं म्हणजे साधारणतः दिसतंय। वादाची आणि प्रतीक्षेची किनार असली तरी परवडणारी घरं म्हणून म्हाडाकडे हजारो मुंबईकर आजवर बघत आलेत। त्यामुळे आता यंदाच्या वर्षातली पहिली म्हाडाच्या घराची लॉटरी दिवाळीपर्यंत लोकांना लागण्याची शक्यता आहे। यात घरांच्या किमतींबाबत म्हाडा सर्वसामान्य मुंबईकरांचा विचार करेल आणि लवकर घरांची लॉटरी जाहीर करेल, याकडे हजारो मुंबईकर डोळे लावून बसलेत। कृष्णात पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।